मागच्या वेळी वाचलास आता थेट गोळ्या घालू. ठाकरे गटाच्या शरद कोळींना जीवे मारण्याची धमकी. जिल्ह्यातील वाळू माफियांनी गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असा दावा शरद कोळी यांनी केलाय. सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याची ही धमकी देण्यात आल्याचे कोळी यांनी सांगितले. सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. NCR मधील माहितीनुसार शरद कोळी हे अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात विरोध करत होते. शरद कोळी हे 6 जुलैला मित्र संतोष पाटील यांच्यासोबत शिवसेना कार्यालयात बसले होते आणि याच वेळी अक्कलकोट तालुक्यातील संबंधित वाळू माफियांचा संतोष पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यानं म्हटलं की मागील वेळी शरद कोळींच्या अंगावर लोकांना सोडून गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता, त्यात सुदैवानं ते वाचले. मात्र यावेळी वाचणार नाहीत, जिथे दिसेल तिथे गोळ्या घालू, तसेच सोलापूर शहरातील कार्यालय जाळून टाकू अशी धमकी या वाळू माफियांनी दिल्या. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.